नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जो स्टेट कोटा आहे त्यासाठी ज्याही विद्यार्थ्यांनी BMS, BHMS, BUMS या कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं, या विद्यार्थ्यांची यादी काल रात्री CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण ही यादी पाहू शकतो। या यादीमध्ये तुम्ही सिरियल नंबर, विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक, तसेच नीटचा रोल नंबर, CET सेलचा जो काही फॉर्म नंबर आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तसेच आपण या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव आणि कॅटेगरी देखील पाहू शकतो। ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला जे महाराष्ट्रातील स्टेट कोटाचे रजिस्ट्रेशन सुरू होते त्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं असेल अशा सर्व विद्यार्थ्यांची नावे या यादीमध्ये असतील। यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक 52, 39 अशा प्रकारे आहे, या विद्यार्थ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे। परंतु हे विद्यार्थी BMS, BHMS या काउन्सिलिंगमध्ये भाग घेतील का, तर याचं उत्तर आहे नाही। ज्याही विद्यार्थ्यांचा जो सिरियल नंबर म्हणजेच SML आहे तो 6000, 6500 पर्यंत आहे, असे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये MBBS या कोर्ससाठी ॲडमिशन घेतील। त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांचा SML 6000, 6500 पर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांचा जेही विद्यार्थी BMS व BHMS या काउन्सिलिंगमध्ये भाग घेणार आहेत, या विद्यार्थ्यांनी विचार करू नये। तसेच जे विद्यार्थी नीट क्वालिफाय आहेत याच विद्यार्थ्यांची नावे तुम्हाला या SML लिस्टमध्ये मिळतील। जे विद्यार्थी 1-2 मार्काने नीट अनक्वालिफाय आहेत परंतु रजिस्ट्रेशन झालेलं आहे, या विद्यार्थ्यांची नावे तुम्हाला या लिस्टमध्ये मिळणार नाहीत। त्यामुळे जेही विद्यार्थी 1 ते 2 मार्काने नीट अनक्वालिफाय आहेत व या लिस्टमध्ये नाव नाही अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही। भविष्यामध्ये जर क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झाला तर तुम्ही देखील BMS, BHMS या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पात्र होणार आहात। त्यासोबतच जर आपण BMS आणि BHMS काउन्सिलिंगचा विचार केला तर सध्या महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया जो 15% प्रायव्हेट कोटा आहे त्या कोटासाठी रजिस्ट्रेशन सुरू आहेत। ज्याही विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत, काही विद्यार्थी असे असतील की जे विद्यार्थी जस्ट क्वालिफाय असतील परंतु महाराष्ट्रामध्ये फक्त वार्षिक फीसवर BHMS करण्याची इच्छा आहे, तर अशा विद्यार्थ्यांचं या कोटामार्फत सिलेक्शन मार्गी लागू शकतं। तर ज्याही विद्यार्थ्यांचा कमी स्कोर आहे व BMS किंवा BHMS साठी प्रयत्न करायचे आहेत असे विद्यार्थी या कोटामार्फत प्रयत्न करू शकतात। या अनुषंगाने जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरचं पेड काउन्सिलिंग घेऊ शकता। पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत योग्य मदत व मार्गदर्शन केलं जातं व तुमचा जो काही स्कोर आहे त्यानुसार योग्य त्या कोर्समध्ये आणि कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन मार्गी लावले जाईल। तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर मार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर नक्की संपर्क करा। त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सिलिंग संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।